विद्यार्थी मित्र हो, आपण महाराष्ट्र शासन आणि राजकारणाची माहिती बघत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांचं या ठिकाणी चर्चा करत होतो. या स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ग्रामीण पातळीसाठी जे काही त्रिस्तरीय रचना स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झालेली आहे, या निर्मितीमध्ये ग्रामपंचायत या घटकासंदर्भामध्ये माहिती बघत होतो. मागच्या तासिकेमध्ये ग्रामपंचायतीची रचना आणि ग्रामसभा यांची माहिती घेतलेली आहे. तर आजच्या या तासिकेमध्ये ग्रामपंचायतीची जी काही भूमिका असते ती कोणकोणती कामे ग्रामीण भागासाठी करत असतात, या कार्यक्रमाची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, भारतात प्राचीन काळात गावाचा कारभार गावातील ग्रामस्थ एकत्रित येऊन चालवित असत. गावातील आवश्यक ती कामे गावातील रहिवासी स्वतः करीत असत. सामूहिक श्रमदानातून गावातील स्वच्छतेची कामे चालत संपूर्ण गावाचा कारभार प्रतिष्ठित लोकांच्या सल्ल्याने चालत असे. गावात सल्ला देणाऱ्या सदस्यांना पंच म्हणत असत. गावात चालणाऱ्या कारभाराला किंवा व्यवस्थेला ग्रामपंचायत असे म्हणत असत. प्राचीन ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या किती होती हे सांगणे कठीण आहे. ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या निवडणुकीसंबंधी व पात्रतेसंबंधी निश्चित नियम असल्याचे दिसून येते. चिठ्ठ्या उचलून सदस्यांची नियुक्ती केली जाईल. प्राचीन ग्रामपंचायत कोण एका जातीची मोकेदारी नव्हती. तेथील सदस्यासाठी व्यक्तीची जातपत व धर्म, प्रांत इत्यादी विचार घेतले जात नसत. प्राचीन ग्रामपंचायतीचा कारभार गावात स्वतंत्रपणे चालत असत. ग्रामपंचायतीची संपूर्ण घटना नियमावली ग्रामपंचायतच करत असे. त्यांच्या दैनंदिन कारभाराची सत्ता त्या काळामध्ये देखील आपल्याला दिसून येत होती. मग या प्राचीन काळातील ग्रामपंचायत कशा स्वरूपाचे कामे करत होती, तशाच स्वरूपाचे आजचे ग्रामपंचायत देखील कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येते. यामध्ये प्राचीन ग्रामपंचायती खेड्यांचा सर्वकष कारभार अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडत असत. हे अनेक पुराव्यावरून सांगता येते. ग्रामपंचायतीची पुढीलप्रमाणे विविध स्वरूपाचे कामे असत. जमीन सारा गोळा करण्यापासून कितीतरी खेड्यांचे उपयोगी कार्य ग्रामपंचायती पार पाडत असत. शेतसाऱ्याची रक्कम निश्चित करणे, ती गोळा करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीवर होती. आपत्ती काळात करात सूट देणे किंवा माफ करणे, जमा झालेली रक्कम राजसत्तेच्या गंगाजळीत भरणे ही ग्रामपंचायतीची कार्य होती. ग्राम हे सर्व दृष्टीने स्वयंपूर्ण होते. खेड्याचे संरक्षण करणे आणि गावात कायदा व सुव्यवस्था ठेवणे ही जबाबदारी ग्रामपंचायतींना पार पाडावी लागे. ग्रामपंचायतीचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे गावातील तंट्यांची सोडवणूक करणे. तंट्याचे किंवा संघर्षाचे मूळ शोधून काढून न्याय निपक्षपातीपणाने देण्याचे अवघड काम ग्रामपंचायतीने केल्याचे पुरावे आहेत. धर्म व नीती, कल्पना, रूढी, परंपरा यांच्या आधारावरच न्यायदानाचे काम पार पाडे. ग्रामपंचायतीचा निर्णय अंतिम असे. गावातील लोकांच्या दृष्टीने उपयोगी व लोककल्याणकारी कार्य पार पाडले जात. जंगले तोडून नापिकी जमिनी मशागतीला योग्य करून शेती विकास करण्याचे काम ग्रामपंचायती करत असत. गावातील जनतेच्या सहाय्याने रस्ते दुरुस्ती करणे, विहिरी काढणे, विश्रांतीगृह बांधणे इत्यादी जनतेच्या दृष्टीने उपयोगी कामे प्राचीन काळामध्ये ग्रामपंचायती देखील करत असत. दुष्काळासारख्या संकटकालीन परिस्थितीत सामायिक जमिनी तारण ठेवून सार्वजनिक पैसा ग्रामपंचायत उभा करीत असत. ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे खेड्यांच्या सांस्कृतिक व बौद्धिक विकासाची जबाबदारी ग्रामपंचायत पार पाडत असे. यासाठी ग्रामपंचायती अनेक योजना आखत असत. व्याकरण व पुराण यांचा अभ्यास करणाऱ्यांना पदविभार करण्यात येत असे. जे प्राचीन काळातील जे काही ग्रामपंचायती होत्या त्यांची आजच्या ग्रामपंचायतीशी तुलना करता अनेक प्रकारचे कामासंबंधी तफावत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तरी देखील ग्रामपंचायत ही अत्यंत महत्त्वाचे काम त्या ठिकाणी गाव विकासाच्या आढाव्याच्या आधारे त्या ठिकाणी केल्या जात असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत होती. मग या ग्रामपंचायतीमध्ये माहिती बघितल्यानंतर आजच्या काळातील देखील ती माहिती आपल्यास क्रमप्राप्त ठरते. आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेची देखील रचना बघणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद स्थापन झाली आहे. बृहन्मुंबईसाठी जिल्हा परिषद नाही, कारण तो संपूर्ण भाग नागरी क्षेत्र आहे.
जिल्हा परिषदेत लोकसंख्येच्या प्रमाणात 40 ते 60 सदस्य प्रत्यक्ष मतदानाने निवडून आलेले असतात. त्याखेरीज त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समितीचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. महिलांसाठी आता आरक्षण ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अध्यक्षपदासाठीही काही प्रमाणात आरक्षण ठेवण्यात आले आहे. वर्गीकृत जाती आणि जमातीसाठी काही जागा राखीव ठेवणे आवश्यक असते. सहकार क्षेत्रातील कर्ज पुरवठा, भूविकास, खरेदी विक्री, औद्योगिक व सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण अशा 5 सहकारी संस्थांच्या अध्यक्षांना सदस्य असोसिएट मेंबर म्हणून परिषदेत स्थान दिले आहे. पण त्यांना सभेमध्ये अनेक प्रकारचे कामं करत असताना सर्व सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. परिषद सदस्य पदावर असेपर्यंत सदस्य असतात. तोच नियम सर्व सदस्यांना लागू आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यातून एकाचे अध्यक्ष तर एकाचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड केल्या जात असते. या पदाधिकाऱ्यांना मासिक वेतनाखेरीज निवासाची सोय, वाहन भत्ता देखील शासकीय तिजोरीतून त्या ठिकाणी देण्यात येतो. आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी CEO हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो. महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्षाला व्यापक प्रशासकीय अधिकार असतात. त्याचे कारण जिल्हा परिषद हीच कार्यकारी घटक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हा परिषदेने घेतलेले निर्णय आणि केलेले ठराव यांची अंमलबजावणी करतो. मुख्य अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल गुप्त अहवाल अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडे पाठवतो. मुख्य कार्यकारी अधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील म्हणजेच IAS दर्जाचा तो अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आपल्या जालना जिल्ह्याच्या शिव म्हणून त्या ठिकाणी मीना या महिला अत्यंत कार्यक्षमपणे शिव म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसून येतात. त्यांचा शिवचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो. पण जिल्हा परिषदेने ठराव केला की त्यांची बदली करण्यात यावी असे राज्य शासनाला कळवल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी बदलता येतो. पण असे प्रसंग अनेकदा कमी स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. जिल्हा परिषद विविध समित्यांच्या मदतीने कामकाज चालते. मग यामध्ये वित्त समिती, बांधकाम समिती, शेती समिती, सहकार, आरोग्य आणि शिक्षण अशा 6 समित्या असतात. त्याखेरीज स्थायी समिती देखील असते. या समित्यांची तरतूद कायद्यातच केलेली आहे. समितीत काम केल्यामुळे सदस्याला परिषदेच्या कार्यात सहभागी होता येते. स्थायी समितीचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडेच असते. अन्य समित्यांच्या अध्यक्ष त्या समित्या निवडतात. प्रत्येक समितीत 7 सदस्य असतात. पण त्यातील कमीत कमी 2 सदस्य हे वर्गीकृत म्हणजे जाती जमाती, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचे असले पाहिजेत असे बंधन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या कार्यसमितीच्या विषयातील 2 तज्ज्ञ व्यक्तींची स्वीकृत करता येते. उपकार्यकारी अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी हे परिषद सचिव व उपसचिव असतात. हे अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी हे परिषद सचिव व उपसचिव त्या ठिकाणी असतात. हे कार्यकारी समित्यांचे कामकाज पाहतात. सहकारी समितीत देखील 7 निर्वाचित सदस्याखेरीज 2 सदस्य सहकार क्षेत्रातील त्यांच्या नैपुण्यासाठी सहभागी केले जातात. जिल्हा परिषदेच्या विभागाचे प्रमुख त्या विषयांच्या समितीचे पदसिद्ध सचिव असतात. कोणत्याही सदस्याकडे 7 केंद्रीय सत्ता केंद्रित होऊ नये म्हणून बंधन असे आहे की कोणताही सदस्य 2 पेक्षा अधिक समित्यांचा सदस्य होऊ शकत नाही. पंचायत समितीला अशा समित्या नेमण्याचा अधिकार नाही. प्रत्यक्षात पंचायत समिती हीच जिल्हा परिषदेची उपसमिती म्हणून कार्य करते. महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण 35 जिल्हे असून एकूण 33 जिल्हा परिषद आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार राज्यात 1962 मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची जी रचना आहे ती म्हणजे प्रौढ मतदान पद्धतीनुसार जिल्हा परिषदेवर निवडून आलेले कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 सदस्य, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती. महाराष्ट्र जिल्हा व पंचायत समिती अधिनियमात सन 1994 मध्ये केल्या गेलेल्या व्यापक तरतुदीनुसार जिल्हा परिषदेवर सहयोगी सदस्य नेमण्याची अथवा स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद रद्द केली गेली आहे. अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेची रचना कार्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील
पंचायत समितीच्या त्रिस्तरीय समितीमधील सर्वोच्च स्थान हे जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, किंवा याला मिनी मंत्रालय देखील म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला ओळखलं जात असतं. म्हणजे ग्रामीण विकासाची नाडी खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या जात असते. मग या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विकासाची भूमिका रस्ते बांधण्याचं काम असेल, आरोग्य केंद्रे असतील, शाळा, पिण्याचे पाणी, अशा अनेक ग्रामीण भागातील स्थानिक सोयीसुविधा पुरवण्याचं काम जिल्हा परिषद त्या ठिकाणी करत असते. मग या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून देखील जिल्हा परिषदेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असतो. याशिवाय कराच्या माध्यमातून देखील जिल्हा परिषद आपलं उत्पन्न त्या ठिकाणी वाढवत असते आणि शिक्षणासंदर्भातील जबाबदाऱ्या असतील, आरोग्य सेवेच्या जबाबदाऱ्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, कृषीचा विकास, शेतीचा विकास, शेतकऱ्यांना अल्पदरामधील कर्ज, अल्पदरातील कर्ज, मोफत बी बियाणे, अशा अनेक प्रकारच्या सुविधा, ठिबक सिंचन, अशा अनेक योजना त्या ठिकाणी राबवत असते. पाणी पुरवठा, ग्रामीण भागासाठी शुद्ध जल पेय देण्याचं काम भूमिका देखील जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी पार पाडत असते. पाणंद रस्ते असतील यांची सोय करणे, विकास करणे हे देखील जिल्हा परिषदेचं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी दिसून येतं. ग्रामीण भागातील आरोग्य, शाळा, दवाखाने यांचे बांधकाम त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असते. अशा स्वरूपामध्ये जिल्हा परिषदेला अत्यंत व्यापक स्वरूपाचं काम त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये केलं जात असतं. म्हणजेच ग्रामीण भागातील विकासाची नाडी ही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला करताना किंवा होत असताना आपल्याला दिसून येते. म्हणूनच जिल्हा परिषदेला ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येत असतात आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरोखरच ग्रामीण भागाचा खूप मोठा विकास किंवा पालट त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील तिन्ही घटकांची आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहेत. ग्रामपंचायतीला लागून येणारी ग्रामसभा असेल, पंचायत समित्या असतील आणि जिल्हा परिषद असतील, या त्रिस्तरीय समित्यांची आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. राहिलेला घटक हा नंतरच्या तासिकेमध्ये आपण बघूया. तत्पूर्वी आजच्या या ठिकाणी या तासिकेला आज या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊ. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.